नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषा सज्जतेतील एक घटक अभ्यासणार आहोत. तो म्हणजे काय तर वाक्यांचे प्रकार. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या घटकाला अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, दिलेले शब्द वाचा. चला आता याच शब्दांना क्रमाने मांडा. आता या वाक्याला वाचा. वाक्याला अर्थ मिळाला. यावरून आपलं लक्षात आलंच असेल की अर्थ स्पष्ट करणाऱ्या अनेक शब्दांचा समूह म्हणजेच वाक्य. प्रत्येक वाक्यांना एक निश्चित लय असतो. लय म्हणजे आरोह आणि अवरोह. म्हणजेच काय, लयाचा चढता क्रम आणि उतरता क्रम. चला आता खालील वाक्य वाचा. 1. हा मुलगा फारच गोड आहे. वाक्य क्रमांक 2. हा मुलगा फारच गोड आहे का? वाक्य क्रमांक 3. किती गोड मुलगा आहे हा. वरील वाक्यात उच्चाराच्या दृष्टीने सारखे शब्द आहेत ना, पण पहा त्या तिन्ही वाक्यांचा अर्थ वेगवेगळा आहे. प्रथम वाक्य हे विधान वाक्य आहे, दुसरे वाक्य प्रश्न वाक्य आहे आणि तिसरे वाक्य आश्चर्याचा भाव आहे. वाक्यांचा अर्थपूर्ण उद्देश आणि लयांच्या आधारे वाक्यांचे प्रकार पडतात. चला ते आपण अभ्यासू. 1. विधानार्थी वाक्य. 2. प्रश्नार्थ वाक्य. 3. उद्गारार्थी वाक्य. 4. आज्ञार्थी वाक्य. 5. विद्यार्थी वाक्य. 6. संकेतार्थ वाक्य. चला आपण एक एक घटकाचा अभ्यास करू. पहिलं विधानार्थी वाक्य. जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी विधान केले जाते त्या वाक्यास विधानार्थी वाक्य म्हणतात. त्या वाक्यांच्या अंती विरामचिन्ह ठेवावे. विधानार्थी वाक्यांचे 2 प्रकार आहेत. 1. होकारार्थी वाक्य. दुसरे नकारार्थी वाक्य. चला आता आपण उदाहरणं पाहू. 1. 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. हे वाक्य होकारार्थी आहे. दुसरे 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे. हे वाक्य नकारार्थी आहे. वाक्य क्रमांक 2. ही काही वाईट कल्पना नाही. हे वाक्य नकारार्थी आहे. ही कल्पना बऱ्यापैकी आहे. हे वाक्य होकारार्थी आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेथे होकार भाव असेल ते वाक्य होकारार्थी असते आणि जिथं नाही, नव्हते असा भाव म्हणजे नाहीचा भाव असेल ते वाक्य नकारार्थी वाक्य म्हटले जाते. दुसरा प्रकार प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यातून प्रश्नाचा बोध होतो त्यांना प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. त्या वाक्यांच्या शेवटी मात्र प्रश्नचिन्ह ठेवावे. उदाहरणार्थ, राम काय करतोस? तू किती वाजता शाळेत जाणार? या वाक्यांच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे. वाक्य वाचले म्हणजेच त्यात आपल्याला प्रश्नाचा भाव आढळतो, म्हणून हे वाक्य प्रश्नवाक्य म्हटले जाते किंवा प्रश्नार्थी वाक्य असे म्हटले जाते. आता आपण तिसरा प्रकार अभ्यासणार आहोत, उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यात एखाद्या भावनेची तीव्रता उद्गारातून स्पष्ट होते त्या वाक्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्यात किती, केवढा, काय, अरे रे, शाबाश, वा इत्यादी उद्गार शब्द प्रयोग केले जातात. वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्हही दिले जाते. चला आपण उदाहरण पाहू. उदाहरण क्रमांक 1. काय गडबड? उदाहरण क्रमांक 2. अरे बाप रे, केवढा मोठा प्राणी हा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, वाक्य वाचताना अगदी नवल किंवा आश्चर्यभावाने आपण जे गडबडीत वाक्य बोलतो तर त्या वाक्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात आणि वाक्याच्या नेहमी शेवटी उद्गारवाचक चिन्ह हे ठेवलेले असते. चला आता आपण पुढील प्रकार अभ्यासणार आहोत, आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यातून आज्ञा, विनंती, इच्छा व्यक्त होते त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. त्या वाक्यांच्या शेवटी विरामचिन्ह मात्र ठेवावे. उदाहरणार्थ, मुलांनो सकाळी शाळेत लवकर या. 2. शरद सकाळी लवकर उठ. हे वाक्य वाचताना कोणी आपल्याला आज्ञा करत असेल असा भाव या वाक्यातून दिसतो, म्हणून या वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. पुढील प्रकार आपण पाहणार आहोत, विद्यार्थी वाक्य. वाक्यातील क्रियापदांच्या रूपावरून विधी किंवा कर्तव्य, इच्छा, योग्यता, शक्यता या गोष्टींचा बोध होतो त्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, 1. चांगला अभ्यास करावा. 2. हे गाणे ऐकावे
ते लतांच्या आवाजातच. विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्यांवरून आपल्याला समजलं की हे विद्यार्थी वाक्य आहेत. पुढील प्रकार आपण अभ्यासणार आहोत संकेतार्थी वाक्य. पहा, वाक्यातील क्रियापदांच्या रूपावरून अमुक केले तर तमुक होईल अशी अट किंवा संकेत याचा अर्थ निघत असेल तर त्या संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, 1. जर चांगला अभ्यास केला तर उत्तम यश मिळेल. 2. तू जर मला साथ दिलीस तर मी हे काम करू शकेल. विद्यार्थी मित्रांनो, शक्यता हे आपल्याला ह्या वाक्यात दर्शवण्यात आलेले आहेत, म्हणून ह्या वाक्यांना संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय शिकलो? या पाठात भाषा सज्जतेत अंतर्गत वाक्यांच्या प्रकाराविषयी आपण माहिती मिळवली. विद्यार्थी मित्रांनो, जर समजले नसेल तर पुन्हा हा व्हिडिओ पहा आणि समजा, वाक्य वाचा आणि पुन्हा पुन्हा त्याचे अर्थघटन करा. त्याला समजा.